युवराज डोंगरे न्यूज, सत्य, स्पष्ट, निर्भीड. जय भीम, जय शिवराय. आपल्या महाराष्ट्रामध्ये भरपूर बाबा झाले. आपल्या महाराष्ट्रामध्ये भरपूर बाबा झाले, पण एकच असा बाबा होऊन गेला, त्या सगळ्याचा बाप झाला, तो म्हणजे बाबासाहेब आंबेडकर. मित्रांनो, आपल्या महाराष्ट्रामध्ये भोंदू बाबा काय प्रचलित होऊन राहिले तुम्हाला सांगू शकत नाही. दादा वेळा एकच सांगत गेलो माझ्या व्हिडिओच्या मार्फत की तुम्हाला की मनुस्मृती वाचू नका, संविधान वाचा. जे लोक मनुस्मृती वाचतात ना, अशा भोंदू बाबापाशी जातात आणि भोंदू बाबापाशी जाऊन स्वतःवर अत्याचार करून ते घेतात आणि पैसा भरकम देतात त्यांना. तुम्ही काय म्हणणार त्या भोंदू बाबांना? भोंदू बाबा तुम्हाला तुमच्यापाशी या म्हणून असं बोलत नाही, पण त्याचे लग्गे लागले राहते. त्या लग्ग्यामुळे काय होते, ते तुम्हाला भ्रमित करण्याचं काम करते आणि तुम्ही करोड रुपये त्याला देता. आता बघूनच राहिले असेल तुम्ही नाशिकचा आशिक अशोक खरात याचं प्रकरण. किती महिला त्याने अत्याचार केला, त्याची सीसीटीव्ही फुटेज म्हणा, व्हिडिओ चोरून फुटेज त्याने शूट केले. का केले असेल की कारण ते व्हिडिओ शूट झाल्यावर मी महिलांना ब्लॅकमेल करू शकलो पाहिजे. तो विचार करत होती गोष्ट आहे. आणि त्या भोंदूबाबापाशी टेबल टेनिसचे व्हिडिओ दिसून राहिले आपल्याला. हे सगळे मोठे मोठे लखपतींची बायका आहे हो, सर्वसाधारण महिला नाही आहे. मग काय सांगत आहे मी तुम्हाला? तुम्ही भोंदूगिरीच्या मागे लागू लागू स्वतःच्या महिलेवर अत्याचार करून ते घेतला. पण एक सांगू तुम्हाला, समाजामध्ये नवऱ्याला इज्जत तर नाहीच, लेकराला इज्जत नाही, नातेवाईकांनाही ती इज्जत नाही आहे, परिवाराच्या लोकांना इज्जत राहणार नाही. तुमचे नवरे जिथे मेलेले आहे. पण माझं एकच म्हणणं आहे, महाराष्ट्रातल्या गृहमंत्र्यांना, मुख्यमंत्री साहेबांना, महिला स्वतःहून गेल्या की महिलेला कोणीतरी आणलं याची पण तुम्ही चौकशी करा. महिलेने स्वतःच्या अंगावर अत्याचार करून घेतला काय याची पण चौकशी झाली पाहिजे. खरंच अशोक खरातने अत्याचार केला काय याची पण चौकशी झाली पाहिजे. आणि अगोदर महिलेच्या नवऱ्यांना पण तुम्ही त्याच्यावर चौकशी करा की महिलेच्या नवऱ्यांनी अशोक खरात पाशी कोणाच्या म्हणण्यानुसार आणलं याची पण चौकशी झाली पाहिजे. आपल्या भारतामध्ये, आपल्या महाराष्ट्रामध्ये तुम्हालाही माहित आहे, ह्या भोंदूबाबाच्या मुळे आपल्या महाराष्ट्रात काय काय हालचाल निर्माण होऊन राहिल्या. आपल्या महाराष्ट्राला थू करण्याचं काम चालू केलेलं आहे. बाहेरच्या राज्यातील क्रिएटर, सोशल इन्फ्लुएन्सर हे आपल्या महाराष्ट्रातल्या जनतेला म्हणा, महाराष्ट्रात थू करून राहिले. काय म्हणणार तुम्ही? हा नाशिकचा आशिक भोंदू अशोक खरात याने महिलेची जिंदगी बर्बाद केलीच हो, पण आपल्या महाराष्ट्राला वाळेवर नेण्याचं काम चालू केलं आहे त्यानं. आपला महाराष्ट्र बुद्ध फुले शाहू आंबेडकरांचा आहे. आपल्या महाराष्ट्रावर मुघलांचं राज्य होतं. आपल्या महाराष्ट्रात मुघलांचं राज्य होतं, तर बाबांनी हे मुघलांना का हाकललं नाही भारतातून, आपल्या महाराष्ट्रातून? छत्रपती शिवाजी महाराजांना जन्म घेण्याचं काहीच कारण नव्हतं. मग बरोबर नाही का? महिलांना शिक्षणाचा म्हणजे त्यांना शिक्षण घेण्याची हे नव्हती, वंचित होती, शिक्षण घेऊ शकत नव्हत्या महिला. त्यासाठी सावित्रीबाई फुले, ज्योतिराव फुले जन्माला आले. भोंदूबाबांना शाळा का नाही काढल्या? शिक्षणासाठी महिलांना हे का नाही दिलं, संधी का नाही दिली? अहो, आपण कशामध्ये जगून राहिलो? आपण जगून राहिलो मनुस्मृतीमध्ये, संविधानामध्ये जगले असते. ज्याने संविधान वाचलं ते आपल्या भारताचे राष्ट्रपती बनतात. ज्याने संविधान वाचलं आपल्या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री बनतात. काय म्हणणार तुम्ही? जय भीम, जय शिवराय.